उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात रविवारी सकाळी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या। आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती परिसरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। त्याचबरोबर अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबार देखील घेतलाय। कैलासवासी वस्तात बाजीराव काळे तालीम दहीहंडी संघाच्या वतीने 1000 गरजू कुटुंबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मिक्सर वाटप करण्यात आले। या दरम्यान बारामतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज झाला। त्यानिमित्त अजित पवार यांनी गोलंदाजीचाही आनंद घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी करत त्यांनी बारामती विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं सांगितलं। जे चुकीचं काम करतात त्यांनी तंबी दिली। बऱ्हाणपूरचा नाही बेडचाच केटीवेर आहे, त्या केटीवेर पर्यंत नदी सुधार कार्यक्रम आपण दोन्ही बाजूने घेतोय। नदीचं काम चालू आहे प्लम वॉलचं, आणि अशा पद्धतीने इथून नदी जी सुरू करतोय आपण ती डायरेक्ट मळत पर्यंत दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरणाचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून माझं मेडद असेल, माझं मळद असेल, माझं बारामती असेल किंवा आपला हा सगळा परिसर असेल, हा परिसर चांगला डेव्हलप व्हावा। आता 5 वर्षाच्या करता बारामतीकरांनी आपल्याला संधी दिलेली आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला शब्द दिला, ह्या 5 वर्षात अशी आपण सगळ्यांनी मिळून कामं करायची की मागं कुठल्याच्याही टर्म मध्ये, म्हणजे अजित पवारच्या मागच्या 7 टर्म मध्ये झाली नसतील एवढी कामं या 5 वर्षामध्ये, म्हणजे 7 मिळून नाही एक टर्म बदलायची। कारण आता मी शिवसृष्टीला जाऊन आलो, बारामतीकरांनो इतकं प्रतिम काम, म्हणजे 7 मिळून नाही एक टर्म बदलायची। कारण आता मी शिवसृष्टीला जाऊन आलो, बारामतीकरांनो इतकं प्रतिम काम चाललेलं आहे। ती शिवसृष्टी झाल्यावर तुम्ही म्हणाल काय केलं इथं, अशा पद्धतीनं तिथंही काम चालू आहे, फॉरेस्ट मध्ये काम चालू आहेत, अशी वेगवेगळ्या भागामध्ये, जेणेकरून बारामतीमध्ये लोक राहायला येतात, जी लोक मूळ बारामतीकर आहेत त्यांनाही सगळं समाधान मिळेल आणि एक आपल्याला अभिमान वाटेल। फक्त आपली पण जबाबदारी नैतिक आपण पार पाडावी। आता हे सगळं करत असताना आम्हाला लचित चमचा परनाईक यांनी पण सजेशन केलं, दिसत असताना हे जे काही लॉन वगैरे आहे, लँडस्केपिंग आहे, ते चांगलं दिसतं। दूध संघाचे चेअरमन इथे मार्केट कमिटीचे, मार्केट कमिटीचा मी आज पंपावरून आलो, इतकं घाण आहे तिथं प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागते। आता कधी करणार, कशाच्या परवानग्या? मी तुम्हाला आता शेवट इलेक्शनच्या आधी किती कोटी रुपये दिले, इलेक्शनच्या आधी किती कोटी रुपये दिले? 60 कोटी रुपये राज्य सरकारकडनं दिले। महाराष्ट्राच्या इतिहासात मार्केट कमिटीला एवढे पैसे कोणाला आले नाही। 60 कोटी कशाला म्हणतात? काय तुम्ही काम करा ना, माझं जसं स्पीड आहे तेवढा नाही, पण 50% स्पीड ठेवा, 50% तुमच्या घरच्या करता ठेवा। तत्वाचं नाव मी घेतलं की नाही, तत्वाचं काम पण एक नंबर आहे। माझ्या माग तू बाकीच्यांना जीव होतो सांगितला करावं, दादाला असं करू, दादा शिव काय नाही रे, पण त्याचंही कुठे ऐकलं नाही लोकसभेला। कुठल्या रस्ते नाही ते प्रांत साहेब ते बघताय, त्याच्यात वाद झालेला आहे, ऐका तरी। त्याच्यात काही ठिकाणी जमिनीचे गव्हर्नमेंटनी दर ठरवलेले आहेत, काहींचे दर वाढले तर काहींचे कमी झालेत, असं काहीतरी झालं। म्हणजे आता आमचं बऱ्हाणपूरचं पोलिसांचं समोरचा रस्ता प्रांतानुसार म्हणजे 2-3 महिने अशा हा मुलगा कोणाचा आहे, त्याचं काय काम आहे का बघा। अलीकडे नवीन पद्धत सुरू झाली, बारका आणायचं आणि उभं करायचं नाही, तुमचं नसून रस्त्याचं
हे सही करून दे भाऊ. त्यामधलं जमीन केलेली आहे ते माझ्याकडनं फायनल झालंय. फक्त श्री सरांच्या लेवलला irrigation आणि उद्या meeting होती. ते मधल्या काळात आचारसंहिता आहे. काय काय तुम्ही इतरही तालुक्यात जाऊन बघा, तिथले रस्ते, तिथल्या कामाचा स्पीड. बाबा आता झालं इलेक्शन बोललं, मी आताच्या आता त्यांना सांगितलं, ते म्हणतात उद्या मीटिंग होतीये, उद्या मीटिंग नंतर ठरेल आणि त्या पद्धतीनं होते. तर तेवढं करून घ्या. पण तर विक्रम आणि सगळ्या संचालक बोर्डाला सगळ्या संस्थांच्या पण मला सांगायचंय, मला कसं कसं सोयीचं होईल तसं मी जरा रात्री उशिरा एकेका संचालक बोर्डाला घेऊन बसणार आहे. आज नाही, जसं सोयीचं असेल तसं. काही ठिकाणी दुधाच्या बद्दल तक्रारी अशा आहेत की संचालक बोर्डातल्या आणि काही ठराविकांच्या दुधाची क्वालिटी ही योग्य पद्धतीनं दाखवली जाते, इतरांच्यावर अन्याय होतो. असले प्रकार मी अजिबात खपवून घेणार नाही. मला हे असलं चालणार नाही. जर होत असेल तर ते ताबडतोब थांबलं पाहिजे, नाहीतर मग मला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. होत नसेल आणि कारण नसताना कुणाला बदनाम करण्याचा पण प्रयत्न काही जण करतात, तसं असेल तर मी त्या कानाचं ऐकेन, त्या कानाचं सोडून देईन.